धन्यवाद सूर्यवान शेंडे साहेब. अतिशय सुंदर रचना, प्रबोधनात्मक आणि प्रासंगिक याला अनुसरून आपण ऐकूया. खरंच अतिशय सुंदर. परत एकदा धन्यवाद. संपले दिवस ते, संपले दिवस ते, पावसात भिजायचे, नावे कागदाच्या पहिले तिरी गाठायचे. संपले दिवस ते, पावसात भिजायचे, नावे कागदाच्या पहिले तिरी गाठायचे. माखून चिखलाने पुसत पुसत अंग, चेहरा आपला आरशात पाहायचे. भर पावसात नाले नद्या आटल्या, भर पावसात नाले नद्या आटल्या, उष्मातही वाटे ते संवेदना गोठल्या. आता दूर दूरवर, आता दूर दूरवर दिसत नाही हिरवळ, दिसतो फक्त वाळवंट मनात एक जमिनीवर, दिसतो एक वाळवंट मनात एक जमिनीवर. यानंतर प्राध्यापक भीमराव गायकवाड सर यांना रचना सादर करण्याकरता मी प्रचारण करतो. त्यांनी एक रचना सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक भीमराव गायकवाड सर. धरती और आसमान का मिलन, धरती और आसमान का मिलन कभी हो नहीं सकता. दुनिया में बहुत हो गए नेता, लेकिन भीम जैसा नेता कभी हो नहीं सकता. थैंक यू. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे वरती आहे. कवितेचं शीर्षक आहे रणशिंग. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे तुम्ही, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे तुम्ही समाजासाठी केलेला त्याग सर्वसामान्य माणूस साक्षीदार आहे. संपूर्ण हयात तुम्ही समाजसेवेसाठी घालविली आहे. तुमच्या कार्याचा परिपाक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला उत्तराधिकारी मानले. कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी जीवन अर्पण करणारा म्हणून आजही तुमच्याकडे पाहिले जाते. एकच वेड लागले होते तुम्हाला समाज प्रगती व उत्थानाचे. स्वस्थ न बसता रणशिंग फुंकले होते तुम्ही न्यायाचे. बाबासाहेबांच्या वचनाला जागून समाज परिवर्तनासाठी झटला होतास. म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ तुमची नोंद इतिहासाने घेतली असे मला वाटते. घरची परिस्थिती अनुकूल असताना तुम्ही समाजासाठी केलेले समर्पण, घरची परिस्थिती अनुकूल असताना तुम्ही समाजासाठी केलेले समर्पण फार मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे तुमच्या कार्याला सलाम आहे, तुमच्या कार्याला सलाम आहे. धन्यवाद सर. अगदी खूप सुंदर प्रासंगिक रचना आपण सादर केली. केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. काठे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी. केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. काठे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी.
गाफील राहिलो मी थोडेच त्या क्षणाला, गाफील राहिलो मी थोडेच त्या क्षणाला, मागून वार केले माझ्याच माणसांनी, मागून वार केले माझ्याच माणसांनी. अन ती वेळ एक होती, ती वेळ एक होती, होता गवार पडला. ती वेळ एक होती, होता गवार पडला, लावून टेक त्याला सत्तेत पाय चढला. माजून फार आता, माजून फार आता, मस्तावला फितुरी. चालायचे शिकवले अपराध हाच माझा, चालायचे शिकवले अपराध हाच घडला, चालायचे शिकवले अपराध हाच घडला. यानंतर आपल्याशी संवाद साधण्याकरता आजच्या कार्यक्रमाचे अतिथी, विशेष अतिथी माननीय दिनकर मटकवडे सर, नाही सॉरी, प्राध्यापक डॉक्टर मुकुंद मेश्राम सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. त्यांना सगळे लोक आदराने छोटे बाबू म्हणायचे, कारण बाबासाहेबांना बडे बाबू म्हणायचे. असा काय चमत्कार केला बॅरिस्टर साहेबांनी की त्यांची आपण 100वी जन्मशताब्दी या ठिकाणी साजरी करत आहोत. ते सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. काल परवा आम्ही आमच्या पूर्व नागपूरमध्ये सुगत बुद्ध विहारमध्ये 100 लोकांचा, कार्यकर्त्यांचा सत्कार घेतला. तेव्हा आम्हाला एका जणांनी प्रश्न विचारला, त्या लोकांनी असं काय केलं म्हणे त्यांचा सत्कार करता. आणि म्हणजे बॅरिस्टर माहित नाही. पुन्हा म्हणाले बॅरिस्टरांनी असं काय केलं की तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्ताने सत्कार करता. आणि म्हणजे ते लोक ज्यांना तुम्ही दोष देता, ज्यांचा विरोध करता, ज्यांचा द्वेष करता, ते मरणापर्यंत आपला इतिहास लिहिता. ब्राह्मण म्हणता, त्यांना मनुवादी म्हणता, शेवटच्या क्षणापर्यंत आपला इतिहास लिहितात. आणि तुम्ही या वयात काय इतिहास लिहिता? अरे आपले आवडे भाऊ माहित नाही, आपले बॅरिस्टर माहित नाही, काहीच माहित नाही. आणि 84च्या आधीचा इतिहासही माहित नाही. पहिलं एक लक्षात ठेवा, तुम्हाला हक्क मिळाले, तुम्हाला संरक्षण मिळालं ते कोणामुळे? 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी दीक्षा दिली. 15 दिवसानंतर काँग्रेस सरकारने तुमचे धर्मांतरिताचे हक्क काढून घेतले. 141व्या कलमामध्ये 63 दुरुस्ती करून तुम्हाला हद्दपार केलं. आता कोणाही वाचवायला? बाबासाहेब तर जाऊन आले 6 डिसेंबर 1956. आता कोणाही वाचवायला? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे बॅरिस्टरांना आपण काय म्हणतोय 3-4 मुद्दे सांगून देतो, संपवतो व्हेरी शॉर्ट. दुसरा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकरांनंतर बॅरिस्टरांनी काय केलं तुम्हाला हे माहित आहे की नाही माहित नाही. 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये कसे पडले? कसे पडले? कोणी पाडलं? ज्यांनी पाडलं ते 3 जण चंबार होते. मी आता जाणून बुजून उठतो, ते 3 चंबार होते. एक विरोधामध्ये उभा होता देवरुखकर, सॉरी बाळू पालवणकर, क्रिकेटर, ज्याला बाबासाहेबांनी मुंबईचा काय बनवला होता? कॉर्पोरेटर बनवला होता. स्वतः सन्मानपत्र लिहिलं होतं. तो इलेक्शनला उभा आहे काँग्रेस द्वारा. आणि त्याचे 2 पिट्टू देवरुखकर आणि पाना राजपूत मतं फोडण्यासाठी पुन्हा उभे राहिले. 3 जण उभे राहिले. मतांचं विभाजन झालं म्हणून बाबासाहेब किती मतांनी पडले? किती डिफरन्सनी? फक्त 14,000 डिफरन्स. इथे आपल्या भंडाराला ज्यांनी पाडलं त्याचं आपण खूप होऊन टाकतो. किती डिफरन्सनी पडले? 8,000. का पडले? कूटनीती वेगळी आहे हे समजून घ्या. ज्या आता मुद्दा म्हणून सांगितलं, ज्या ठिकाणी बाबासाहेब पडले होते 1952ला त्याच ठिकाणी बॅरिस्टर साहेब पार्टीचे अध्यक्ष असताना एका नगरसेवकाला उभं केलं.
त्याचं नाव आहे जी.के. माने. नगरसेवकाला उभं केलं आणि आता जी.के. माने ज्यांनी बाबासाहेबांना पाडलं होतं त्यांना 94,000 मतांनी पाडतोय. 94,000 मतांनी तो देऊळ वंचित झाला. ही कमाल बॅरिस्टर साहेबांची होती. वय किती होतं? 32 वर्षाचा. बॅरिस्टर साहेब किती वर्षाचे? 32 वर्षाचे. 32 वर्षाचा पोरगा इतकी कमाल करतो. 9 खासदार निवडून आणले, 29 आमदार निवडून आणले, 4 राज्यामध्ये मंत्री होते, 3-4 ठिकाणी आपले मेयर होते. हे केलेलं आहे त्यांनी. ते आपण भूलता कामा नये. तसं कोणी करू शकलं का आतापर्यंत तरी? आणि बाबासाहेबांनी निवडलेलं आहे त्यांना. 29-30 वर्षाचे असताना डायरेक्ट बाबासाहेब अध्यक्ष आणि बॅरिस्टर साहेब जनरल सेक्रेटरी पार्टीचे, म्हणून त्यांना आपण बोलू शकत नाही. आणि घरची प्रॉपर्टी पूर्णतः समाजासाठी लावून टाकलेली आहे. कधीही कुणाला वर्गणी मागितलेली नाही. राजबिंड स्वरूप म्हटलं असतं तर सुखानं घरामध्ये ऐश विलास चैन करू शकले असते. पण एखाद्या भिक्खू बनल्यासारखे तो माणूस त्या झोपडपट्टी मधल्या गोरगरीब लोकांसाठी दिवस रात्र वनवन भटकत होता. काय गरज होती? सम्राट अशोकाच्या महेंद्रासारखी कहाणी झाली. सम्राटाचा महेंद्र राजकुमार होता लगेच 6 महिन्यात. बापाने म्हटलं तर लगेच काय झाला? भिक्खू झाला. तसंच देवाजी बापूंनी दान द्यायचं ठरवलं आणि बॅरिस्टर हसत हसत बाबासाहेबाच्या पदरामध्ये पडलेले आहेत. ही गोष्ट भूलता येत नाही. यांच्यामध्ये काहीतरी योगायोग आहे, तो सगळ्यांना भेटत नाही. जसं बाबासाहेबांचं बालपणचं नाव भिवा होतं, तसं बॅरिस्टरांचंही बालपणचं नाव भिवा आहे. मग भिवाचं भाऊराव आणि भाऊरावचं राजा भाऊ झाला. हे बाबासाहेबांचे राजा भाऊ. म्हणून आपण त्यांची जयंती, जन्मशताब्दी भर नागपूरभर अत्यंत उत्साहाने साजरी करत आहोत. आणि ती केलीच पाहिजे. नाही केली तर बेईमानी होईल, तो आपला करंटेपणा होईल. कारण नागपूरवर खूप उपकार आहेत त्यांचे. तरी बोरं विकणाऱ्यांना, रिक्षा चालवणाऱ्यांना, पानठेले चालवणाऱ्यांना त्यांनी नगरसेवक बनवलेला आहे, आमदार बनवलेला आहे. याच्याही पलीकडे काही सफाई कामगार भंगी समाजाचा, त्याला नागपूरचा महापौर बनवलेला आहे. आणि हे लोक म्हणतात तुमचं काहीच नाहीये. मग काय तुमचंच आहे पहिलेपासून? पहिला आमचा इतिहास आहे 56-57 पासून 84 पर्यंत. 84 नंतर तुमचे ढोल कसे वाजले हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला हे खंतवून सांगता आलं पाहिजे. ज्यांनी तुमच्या पार्टीला, तुमच्या समाजाला, तुमच्या नेत्यांना बदनाम केलं त्यांना सीधे उत्तर देता आले पाहिजे. आपण खूप समजदारी करायची. कदाचित मी चमार म्हणलं तुम्हाला वाईटही वाटलं असेल, पण ते आपल्याला बिनधास मैरोने इंधेडोने खरं म्हणजे कंप्लेंट करायला पाहिजे होती. पण आपल्या मनाचा मोठेपणा, कारण आमच्यामध्ये प्रज्ञही आहे, शिले आणि करुणाही आहे. तो एक नालायक माणूस कुठून तरी यायचा आणि वारंवार आपल्या समाजाला शिव्या द्यायचा. आणि त्याच्यामध्ये आपले बैताळ लोक हसायचे, आपल्या लोकांची टिंगल करायचे. आणि म्हणून ही फजिती झालेली आहे. कृपया आपली अवहेलना करणे सोडा, स्वतःकडे कुत्सित पाहणे सोडा. आपले माणसं आता प्रेमाने जोडा, तेव्हा पुढे जाईल हा क्रांतीचा गाडा. असे मी या ठिकाणी पक्का आशावाद व्यक्त करतो. तुम्ही त्यामध्ये समर्पित व्हाल अशी आशा करतो. मी काही कवी नाही, विशेष अतिथी होतो. कवी नाही म्हणजे मराठी साहित्यामध्ये MA झालेला आहो, म्हणजे चांगली कविता करता येते. आल्या आता शेवटी बॅरिस्टरांना 5-10 मिनिटात कविता केली, पण ती नाही म्हणजे नाही, सादर करणार नाही. पण एक सांग, आम्ही हम फूलों को नहीं सताते, हम फूलों को नहीं सताते, कांटों से मस्ती करते हैं हम. तूफान आता जिधर से उधर मस्ती करते हैं. गावात जाऊन बघते आमच्या वस्ती पूर्वेकडे. हे आम्ही सूर्याचे पुत्र आहोत, सूर्यकुळाचे वंशज आहोत. आम्ही काही कुणाला घाबरत नाही. वेळ पडली तशी निपटायला तयार आहे. आणि म्हणूनच हे सगळं सरदोपट झालेलं काळ रस्त्यावर येत आहे आणि पुन्हा येईल, पुढेच जाणार आहे. बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. अरे रिपब्लिकन शब्दाला असतात हो, त्या मूर्खांना हे कळत नाही. भारतात जो जन्माला आला तो रिपब्लिकन आहे. त्या रिपब्लिकन थेरी किती आहे संविधानामध्ये ते तुम्हाला मान्य करावं लागेल, ते घरोघरी पोहोचवावं लागेल. तुम्ही रिपब्लिकन सिद्धांत लोकांना समजवून देण्यात कमी पडलेल्या, त्याचा अभ्यास करा. सामुदायिक जबाबदारीची तत्व आहे. राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सांगतो,
सामुदायिक जबाबदारी हे सर्व तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आतापर्यंत ज्यांनी व्यवस्थितपणे सुंदर असं सूत्रसंचालन केल्या गेलेलं आहे असे प्रभू पूजले मी त्यांना विनंती करतो की आपली त्यांनी रचना सादर करावी. प्रभू पूजले. सर्वांना सप्लीम देवी. एवढा वेळ आपण तटस्थपणे बसून कार्यक्रमाला साथ दिली त्याबद्दल परिवर्तन विचार मंचातर्फे मी आपले विशेष आभार मानतो आणि मी आपल्या पुढे रचना सादर करतो. त्यापूर्वी थोडंसं करतो. केवळ एकच नारा आपण सारखा फुकत असतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेबांनी हा नारा दिला, आपण तो वारंवार उच्चारतो, पण आचरतो का हा खरा प्रश्न आहे. त्याप्रमाणे वागतो का हाच खरा चिंतनाचा विषय आहे. जाती पाहिल्या, जाती पाडल्या ब्राह्मणांनी, आम्ही मात्र त्या पोषून ठेवल्या. हेच खरे, मात्र आता ते तपासून पाहिले पाहिजे. हेच या कवितेत विशद केलेले आहे. तर ऐका. जाती जातीमध्ये फूट पाडली व पाहिजे. जातीमध्ये फूट पाडली व पाहिजे. काय लेव 12.5 फूट जात पाहिजे. काय लेव 12.5 फूट जात पाहिजे. अव माणसानं माणसाची बैमानी केली. माणसाची बैमानी केली. कुत्र्या मांजरावानी जात वाटून दिली. त्याने मात्र साईवरचं तूप खाले पाहिजे. त्याले मात्र साईवरचं तूप खाले पाहिजे. काय देऊन 12.5 फूट जात पाहिजे. खाऊन पोटाचा घेर वरती आला. खाऊन पोटाचा घेर वरती आला. खाऊन पोटाचा घेर वरती आला. गाडी महाल बंगलं सारं त्याचं झालं. खाऊन पोटाचं घेर वरती आलं. गाडी महाल बंगलं सारं त्याचं झालं. तुले मात्र फुकाले फुकणंच पाहिजे. तुले मात्र फुकाले फुकणंच पाहिजे. काय लेव 12.5 फूट जात पाहिजे. जातीमध्ये पोट जाती रचल्या. जातीमध्ये पोट जाती रचल्या. एकमेकीच्या त्या जीवावर बसल्या. जातीमध्ये पोट जाती रचल्या. एकमेकीच्या त्या उरावर बसल्या. रोज तंटे कलह आपसात होईजे. रोज तंटे कलह आपसात होईजे. काय देव 12.5 फूट जात पाहिजे. लाडू पाहुणे
कोसरेनी बारके. लाळवण भाऊने कोचरेनी बारके, आंदवन सोमत सोयरी किले बारके. मायरालेत मायराचा इटार होजे, मायरालेत मायराचा इटार होजे. काय लेव 12:30 पोहोचत पाहिजे. अरे बाकीच्या नदीलाही खुश होऊ नका. अरे बाकीच्या नदीलाही खुश होऊ नका. तुमचं बी फाटलं त्यालाही बी झाका. अरे बाकीच्या नदी लय खुश होऊ नका. तुमचं बी फाटलं त्याला बी झाका. भाऊ बंकी आपसात टिकाले पाहिजे, भाऊ बंकी आपसात टिकाले पाहिजे. काय देव 12:30 पोट जात पाहिजे. अरे गणबा सोनबा शोधून त्याले काढा. अरे गणबा सोनबा शोधून त्याले काढा. केली जात त्यानं त्याले गड्ड्यात गाडा. तिसरा दिस तेरवी कायले पाहिजे. तिसरा दिस तेरवी कायले पाहिजे. कायले 12:30 पोट जात पाहिजे. जाती जाती मध्ये फूट पाडली पाहिजे. कायले 12:30 पोट जात पाहिजे. कायले 12:30 पोट जात पाहिजे. धन्यवाद. एक गोष्ट प्रामुख्याने सोडून दिली. मालती वराडे ताई त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं. मी भीमराव गायकवाड सरांना प्रसारण करतो. त्यांचं स्वागत करता त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे त्यांचे. जगण्याची प्रत्येकाला मुभा आहे. तुमच्यामुळे बाबा आज मी उभा आहे. तुमच्यामुळे बाबा आज मी उभा आहे. जगणे जनावराची काल गाव कुसाब आहे. जगणे जनावराचे काल गाव कुसाब आहे. तुमच्यामुळेच आज 4 चौघात उभा आहे. तुमच्यामुळेच आज 4 चौघात उभा आहे. देहून शस्त्र देखणी गिरविले लढायचे. देहून शस्त्र देखणी गिरविले लढायचे. तुमच्यामुळे भीमाचा आज दबदबा आहे. तुमच्यामुळे भीमाचा आज दबदबा आहे. अन का वाटते लाल त्यांना नाव तुमचं घ्यायचं. अन का वाटते लाल त्यांना नाव तुमचं घ्यायला. तुमच्या संविधानावर आज देश उभा आहे. तुमच्या संविधानावर आज देश उभा आहे. आणि या शब्दानिशिवाय मी आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ कवी मधुकर गजबे सर यांना यांच्याशी हितगुज करण्यासाठी त्यांना आपल्यासमोर प्रसारण करतो. त्यांनी अध्यक्षीय आपली रचना सुद्धा सादर करावी. माननीय मधुकर गजबे सर. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर या सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दीच्या निमित्ताने
परिवर्तन विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मला सन्मानपत्र मिळाले त्याबद्दल मी गायकवाड सरांचा मी आभारी आहे. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर मुकुंदरावजी मेश्राम, आमचे लोकशाहीर रघुवंशी शेंडे, आणि या कार्यक्रमाचं संचालन जवळजवळ 3-3.5 तासापासून प्रतीक्षेमध्ये सर्वांनी चांगल्या उत्कृष्ट कविता म्हटल्या. मी गायक होतो, कविता गाऊनच सादर करायचा, पण आता माझं वय 81 वर्ष. मध्यंतरी आवाज खंडित होतो, दम येते, कफ वाढला आहे. गायक लोकांना कफाची शिकायची होती आणि कित्येक गायकाला टीबी झाला. 25-30 वर्ष याच्यामध्ये माझे गेलेले आहे. ग्रामीण भागामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम केले, विद्यार्थी कॉलेज कॅम्प महाविद्यालयामध्ये माझे कार्यक्रम संपले. काही माझे कविता संग्रह निघाले आणि आता मागच्या वर्षी मी आपला आत्मचरित्र सुद्धा काही माझ्या मित्रांच्या आग्रहास्तव ते सुद्धा मी प्रकाशित केले. राजाभाऊ कुंभारवाड्याचं महान कार्य आहे की ज्याने नागपूरच्या अनंत चंद्रपूरला आपल्या परिसरात आपल्या दलित बांधवांना बाबासाहेबांचं दर्शन घडवले. आणि दर्शन घडवलं नाही तर बौद्ध धर्माची दीक्षा द्यायला बाबासाहेबांनी पाहिजे. हा फार मोठा क्रांतिकारी इतिहास निर्माण झाला चंद्रपूरच्या इतिहासात. म्हणून राजाभाऊचं नाव इतिहासामध्ये नेहमी आढळलं. दुसरं एक कारण असं आहे की एका श्रीमंत घराण्यात चालू त्याचं घराणं उत्तरप्रतीचं होतं. बाबासाहेबांनी म्हटलं की मला त्या भारतामध्ये काही विद्यार्थी लंडनमध्ये पाठवायचे आहेत शिक्षण. तर देवाजी तुमचा मुलगा माझ्या समाज कार्यासाठी मी मागतो. आणि तात्काळ देवाजींनी मान्य केलं की मी आपला मुलगा राजाभाऊ म्हणजे भाऊराव तुमच्या परवानगीने मी पाठवायला तयार आहे स्वखर्चाने. माझ्या मुलाच्या ऐवजी एखाद्या गरीबाला जर समजा संधी मिळाली तर त्याचे सोयी होईल. हा देवाजीचा किती फार मोठा समज. म्हणजे त्यांचे वडील सुद्धा समाजकारणी होते, समाजसेवेचं कार्य करणारे होते असं म्हणावं लागेल. आणि त्यांचा सुपुत्र राजाभाऊ भाऊराव उर्फ राजाभाऊ खोब्रागडे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांच्या पाठीशी नेहमी सदैव राबले. त्यांचं उरलेलं जे कार्य होतं ते पूर्ण करण्यात राजाभाऊ तुझे कार्य जगामध्ये गाजते, तुझे कार्य जगामध्ये गाजते. आदरांजली मी वाहिते, तुझे कार्य जगामध्ये गाजते. आदरांजली मी वाहिते. दलितांच्या उत्कर्षासाठी न गावोगावी दिल्या भेटीसाठी RPIचे नाव तेजस्वी कार्यप्रणाली तुझी पाहते. आज आदरांजली मी वाहिते, तुझे कार्य जगामध्ये गाजते. आज आदरांजली मी वाहिते.
दाही दिशाने जय जयकार झाला, दाही दिशाने जय जयकार झाला. बाबांना खंदा सहकारी मिळाला, दीक्षा सोहळा चंद्रपुरी गाजला. गौरवशाली कार्य तुझे भासते, गौरवशाली कार्य तुझे भासते. आज अंजली निवायते तुझे कार्य जगामध्ये गाजते. आज अंजली निवायते. नेते होतील कितीतरी भुवरे, असा धुंदार नेता ना पाहिला आजवरी. कीर्ती इतिहासाच्या पाना पानावरी, मधुकर काव्यांजली अर्पिते. मधुकर काव्यांजली ही अर्पिते. आज निवारिते. श्रीमंती अशी की लंडनला केले प्रयाण, श्रीमंती अशी की लंडनला केले प्रयाण आणि बॅरिस्टरची पदवी मिळवली नेत्यामध्ये अग्रस्त. बाबासाहेबांचा सहकारी चळवळीसाठी राबतो, जयंती साजरी होत आहे. मी गौरव गाणं गातो. गौरव स्वखर्चाने लंडन शहर. एक दुसरी कविता आहे काय? स्वखर्चाने लंडन शहरी पाठविले देवाजीने आपल्या पुत्राला, भाऊरावाला. हाची पुत्र जागला बॅरिस्टर होऊ दिला. ज्याने संपूर्ण आयुष्य वाहिले, ज्याने संपूर्ण आयुष्य वाहिले समाजकार्य. चंद्रपूरचा धम्मदीक्षा सोहळा, चंद्रपूरचा धम्मदीक्षा सोहळा इतिहासामध्ये गाजला. बाबासाहेबांनी दिक्षा दिली गळ्याचे लोकांना, दलित बांधवांना. इतिहासाचं पान राजा भाऊच्या नेतृत्वाने बुद्ध होण्याचा सन्मान मिळाला लाखो बांधवांना. राजा भाऊच्या नेतृत्वाने बुद्ध होण्याचा सन्मान मिळाला लाखो बांधवांना. भूमिहीनाचा सत्याग्रह, भूमिहीनाचा सत्याग्रह. मंडल आयोग, नामांतर, बीड कामगारांचे आंदोलन, रिपब्लिकन पार्टीची वाटचाल. रिपब्लिकन पार्टीची वाटचाल नेतृत्व सांभाळताना शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित होताना बाबा गेल्यानंतर पार्टीची धुरा खांद्यावर घेताना कार्यकर्ता विविध उच्चपदी निवड त्यांची राजाभाऊ करतात. 3 वेळा खासदार झाले, 3 वेळा खासदार झाले, उपसभापती निवडून आले. आज त्यांच्या कार्याचा गौरव जन्मशताब्दी होळी साजरी वावूया चला, गौरवांजली त्यांच्या. राजाभाऊ अमर रहेचा जयघोष करताना, राजाभाऊचा जयघोष अमर रहेचा जयघोष करताना अर्पितो मधुकर काव्याची वर्षा. एक शेवटची कविता तुम्हाला. संपूर्ण विश्व में समता बंधुत्व का नारा देता है. सारे विश्व में समता बंधुत्व का नारा देकर ही कविता अशी लिहिली आहे की आज पाश्चिमात्य देशामध्ये युद्धाचे घडले आणि त्या देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार आणि बुद्धाचे तत्व गेले कुठे, बुद्धाला मानणारे लोक होते आणि आपसामध्ये ते बुद्धाची भाषा करतात. मला असं म्हणायचं आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा
भगवान गौतम बुद्ध की है। तो सारे विश्व में समता बंधुत्व का नारा देकर अमन को स्वीकारा है बुद्ध ने। सारे विश्व में समता बंधुत्व का नारा देकर अमन को स्वीकारा बुद्ध ने। फिर भी दुनिया आपस में लड़कर बारूद के ढेर पर खड़ी होकर कहती है हमें अमन चाहिए, हमें अमन। ये बात कुछ अजीब सी लगती है, ये बात कुछ अजीब सी लगती है। भारत की भूमि पर चारों ओर से निकली आवाज है, बुद्ध के शरण में जाकर हिंसा का कभी भी समर्थन हो नहीं सकता। फिर भी चारों ओर से निकली आवाज, बुद्ध के शरण में जाकर हिंसा का कभी भी समर्थन नहीं। फिर भी युद्ध क्यों? आपस में हमारा टकराव क्यों? फिर गौतम बुद्ध के तत्व कहाँ गए? जड़े सम्मान पर दिले आणि कविता संधी करायची संधी मिळाली। आपण सर्वांना शांतचित्त काय बोलतो मी आपल्या रसिक काव्यमित्राचे मी आभार मानतो आणि जे माननीय अतिथी बसले आहेत आमचे आयोजक भीमरावजी गायकवाड साहेब यांची सुद्धा मी आभार मानतो आणि मी इथेच थांबतो। जय हिंद, जय हिंद। या सर्व